महिला अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरलाय। नागपुरात एका नामांकित एनजीओत महिला कर्मचाऱ्यांनी मुस्लिम रीतिरिवाज पाळावेत यासाठी दबाव आणला जात होता। एनजीओच्या संचालकांना अटक झाली आहे। तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव इथे आदिवासी मुलींची मानवी तस्करी झाल्याचा संशय आहे आणि त्यामुळे आज राळेगाव बंद पाळण्यात आलाय। तर परतवाड्यातला आरोपी अयान अहमद याच्याकडे महागडी थार, बंदूक, रोकड आढळली आहे। तर नाशिक टीसीएस प्रकरणातही धक्कादायक माहिती आहे। पीडितांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांचं शोषण सुरू होतं असं आता उघड झालंय। नागपूरमधल्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित एनजीओ मध्ये काम करणाऱ्या हिंदू महिला कर्मचाऱ्यांवर इस्लामी रूढी परंपरा पाळण्यासाठी दबाव आणला जात होता असा आरोप करण्यात आलाय। एनजीओ संचालक रियाज काझी तिथे काम करणाऱ्या 23 ते 26 वर्ष वयोगटातील काही तरुणींवर तुम्ही नमाज पठण केलं पाहिजे, रोजे ठेवले पाहिजेत, दुआ मागितली पाहिजे, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज बोललं पाहिजे असा दबाव आणायचा असा आरोप आहे। परधर्मातील परंपरा पाळण्यास नकार दिल्यानंतरही वारंवार रियाज काझी सातत्यानं त्या धार्मिक नियमांच्या बद्दल आग्रह धरायचा अशी माहिती आहे। 4 पैकी एका तरुणीनं रियाज काझीनं तिच्यासोबत अश्लील वागणूक केल्याचाही आरोप केलाय। पोलिसांनी या प्रकरणी रियाज काझी या 48 वर्षांच्या एनजीओ प्रमुखाला अटक केली आहे। त्याच्या साथीदारांचाही शोध घेतला जातोय। तसंच एनजीओला सुरू असलेल्या अर्थपुरवठ्याचाही मागोवा घेतला जातोय। या संपूर्ण दबाव आणण्याच्या तंत्रामागे धर्म परिवर्तन घडून आणण्याचा हेतू होता का? या एनजीओ मध्ये यापूर्वी काम करणाऱ्या मात्र नोकरी सोडून देणाऱ्या आणखी काही महिला आहेत का आणि त्यांनी नोकरी का सोडली याचाही तपास पोलिसांनी आता सुरू केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।